श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्र हो, येत्या गुरुवारी म्हणजेच 19 मार्च वार गुरुवार 2026 ह्या दिवशी गुढीपाडवा हा सण येत आहे. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील मोठा सण आहे. तर याच दिवसापासून नवीन मराठी वर्षाला प्रारंभ होत असतो. महाराष्ट्रासह देशभरात गुढीपाडव्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. तर येणारं हे जे नवीन वर्ष आहे हे आपल्याला समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं. नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडवून याव्यात, आपली प्रगती व्हावी, आपल्याकडं धनसंपत्ती यावी असं आपल्या सर्वांची इच्छा असते. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओत मी तुमच्यासाठी एक गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात येणारा अगदी साधा सोपा उपाय सांगणार आहेत. तर या अगोदर सुद्धा मी एक छोटासा उपाय सांगितलेला होता, तर आजही सांगणार आहे. तर असे जे छोटे छोटे उपाय आहेत हे करून बघत जा. कोणत्या उपायाने नक्की फरक पडेल. आणि आजचा जो उपाय आहे तर ह्या उपायाने तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य त्वरित नष्ट होईल असा हा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी करायचा आहे. तर ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला कमळाची बी आपल्याला घ्यायची आहे. यालाच आपण कमळगट्टा असं पण म्हणतो. जर आपल्याकडे कमळाची बी नसेल तर घेऊन यावी. आणि हा उपाय आपल्याला सकाळीच सुरू करायचा आहे. तर काय करायचं आहे, तर सर्वप्रथम एक तांब्यामध्ये किंवा एखाद्याच्या छोट्या प्लेटमध्ये कमळाची बी ठेवायची आहे आणि तिला दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि परत दुधाने झाल्यानंतरून जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर हा अभिषेक करताना तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा. त्यानंतरून एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटवर आपल्याला हळद कुंकू याने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि त्या स्वस्तिकला आपल्याला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहे. आणि त्यावर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे प्लेटवर आणि त्यावर आपल्याला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आणि लाल रंगाचा कापड त्यावर आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्या कापडावर आपल्याला ही जी कमळाची बी आपण दुधाने आणि जलाने अभिषेक केलेला आहे ती बी ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी 2 वस्तू ठेवायच्या आहेत. त्या 2 वस्तू म्हणजे काय, तर एक तुळशीची वाळलेली काडी आणि 7 काळी मिरी. ह्या ज्या काळी मिरी आहेत ह्या मोजून घ्या, 7च ठेवायच्या आहेत. मग त्याला काय करायचं आहे, हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि मग याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. हे सर्व त्या लाल कापड्यामध्ये बांधून घ्यायचे आणि हे बांधून आपल्या उजव्या हातावर ठेवायचं आहे. आता ही जी पोटली आहे ही आपल्याला सिद्ध करायची आहे. तर सिद्ध करण्यासाठी काय करायचं आहे, तर याच्यावर आपल्याला सेवा घ्यायची आहे. ही पोटली आपण उजव्या हातावर ठेवूनच ह्या सेवा घ्यायच्या आहे, म्हणजे ही पोटली सिद्ध होईल. तर एक वेळेस आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. 108 वेळेस आपल्याला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. असे ह्या 3 सेवा आपल्याला ह्या पोटलीवर घेऊन ही पोटली सिद्ध करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला लक्ष्मीच्या चरणावर ठेवायची आहे. जिथं कुलदेवेचा ताक आहे तिथं ठेवू शकता. अन्नपूर्णाच्या मातासमोर सुद्धा ठेवू शकता. लक्ष्मी मातेचा जर फोटो असेल तिथंही ठेवू शकता. तर ही पोटली आपल्याला तिथं ठेवायची आहे. आणि संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर आपल्याला ही पोटली बांधायची आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला ही पोटली बांधायची आहे. तर ही पोटली तुमचा जर व्यवसाय असेल तर तिथंही तुम्ही लावू शकता. तुमचं ब्युटी पार्लर आहे तिथंही तुम्ही लावू शकता. तुमचा बिझनेस वगैरे आहे तिथेही तुम्ही
मुख्य दरवाजाच्या बाहेर लावू शकता. म्हणजे हा उपाय फक्त घरासाठीच नाही तर तुमच्या कोणत्याही व्यवसायासाठी हा उपाय करता येणारा आहे. असा हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय स्वामी भक्त हो नक्की करून बघा. असे छोटे छोटे उपाय करून नक्कीच प्रगती होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, वेगवेगळे उपाय बघण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.